शिक्षकांना सावधान, अन्य तज्ज्ञांमार्फत होणार दिव्यांगाची तपासणी। शाळेसह तुमच्या पाल्यांच्याही शाळेत केली जाणार चौकशी। अहिल्यानगर जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकांनी बदल्यातून सवलत मिळवण्यासाठी सादर केलेले स्वतःची व नातेवाईकांची दिव्यांग प्रमाणपत्रे खरी आहेत का, याची पडताळणी जिल्हा रुग्णालयात आता नवीन तज्ज्ञांमार्फत व त्रिसदस्यीय समिती समोरच होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितले। त्यांनी सांगितले की दिव्यांग प्रमाणपत्राबाबत तक्रारी आहेत, त्यामुळे ही फेर तपासणी काटेकोर केली जाईल। पूर्वी ज्या तज्ज्ञांनी तपासणी केली असेल त्यांच्याऐवजी अन्य तज्ज्ञ तपासणीला नियुक्त केले जातील। तसेच नियमानुसार 3 सदस्यीय मंडळासमोरच तपासणी होईल। दरम्यान जे अल्पदृष्टी व कर्णबधीर शिक्षक आहेत ते शाळेत मदतीसाठी काय वैद्यकीय साधने वापरतात याचीही तपासणी होण्याची शक्यता आहे। अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी मुले मतिमंद असल्याचे दाखले काढले आहेत। तसेच मुलांना मेंदूचा आजार दाखवला आहे। मुले मतिमंद असतील तर त्यांनी विशेष शाळेत शिक्षण घ्यायला हवे। या मुलांवर आजवर काय उपचार झाले याची कागदपत्रेही हवीत। या सर्व बाबी फेर तपासणीत तपासल्या जाण्याची शक्यता आहे। ज्या कर्मचाऱ्यांनी अनियमितता करून दिव्यांग प्रमाणपत्र काढली आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा शासन आदेशच निघाला असल्यानं फेर तपासणीच्या आदेशाने अनेक कर्मचाऱ्यांचे धावे दणाणले आहेत।